श्री स्वामी समर्थ अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करावया जगत उद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यत्युरूपे प्रकट होता तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंदपोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी जाहली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहुण. बाळप्पाने धावण दृढ चरण धरियेले. येऊनिया भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र उंठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगण दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम आयशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी, अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरांत. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रत्यकाळी उठोण षटकर्माते आचरोण. घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी पैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवणी चरणी, जावे भिक्षे कारणे. मागोनिया मधुकरी, मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवेकरी बहुतजन. त्यांत सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुतजन सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसांत भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळप्पानी पाहुण नाना युक्ती योजून. मोडून टाकिले भांडण, एक चित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती, पाहुणी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती, सेवा करीती आनंदे. ऐसे लुढता काही दिवस, बाळप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी. भोग भोगिला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहता उकलोन, विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण. विष दिले कानोल्यांतून, पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी, गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी, व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुणी. मग यावे परतोणी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी. आपण सांगुनी बाळप्पासी, शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तया प्रती, एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाचे चित्ती, विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्य पूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित, न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित, प्रश्न पाहता बाळप्पा. एक चिठ्ठी तयंतून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारा पुत्र सोडून देशी, आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मणी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे कुणिया समर्थ हसमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीतसे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थ न देती आज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणुनी, अवश्य म्हणे त्याच दिनी.
दोन चिठ्ठ्या लिहूनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करीतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत द्वादशोऽध्याय गोडः. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु.